टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिनाची तयारी सुरू आहे आणि पूर्ण जगात उद्या खरं तर हा दिन साजरा केला जाणार आहे। मी सध्या आहे आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणममध्ये आणि बंगालच्या उपसागराला लागून अगदी आरके बीच आहे आणि आरके बीचला लागून ही सगळी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या ठिकाणी येणार आहेत आणि योगा करणार आहेत आणि त्यामुळे लाखो लोक या ठिकाणी असणार आहेत आणि या सगळ्याचं जे नियोजन आहे ते पाहण्यासाठी, ही सगळी पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आज विशाखापट्टणममध्ये आले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, किती लोक उद्या येऊ शकतात, कसं नियोजन केलं आहे? उद्या या ठिकाणी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे गव्हर्नर, आमचे काही केंद्रीय मंत्री आहेत, काही राज्यातले मंत्रीसुद्धा इथले आहेत आणि या ठिकाणी जो योगाचा कार्यक्रम आहे आरके बीचवर आणि या रोडवर या ठिकाणी होणार आहे। जवळपास 5 लाख लोक एकाच वेळेस आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत या ठिकाणी योगासनं त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्यासाठी पूर्ण तयारी आंध्र सरकारनं या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। गेल्या वर्षी काश्मीर म्हणजे थेट उत्तर भारत आणि आता विशाखापट्टणम दक्षिण भारत, काय वेगळं वैशिष्ट्य वाटतंय? नाही, हे बघा, मोदीजींचं विचार आणि स्वप्न हेच होतं की योग हा घराघरापर्यंत पोचला पाहिजे आणि म्हणून हा आजचा जो आपला 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण उद्या 21 जूनला साजरा करत आहोत। याच्या अगोदर आपण काउंटडाऊन कार्यक्रमामध्ये 100 दिवस अगोदरपासून 25-25 दिवसाच्या फरकाने 4 भागामध्ये 4 मोठमोठे योगाचे कार्यक्रम केले। मग दिल्ली असेल, भुवनेश्वर असेल, महाराष्ट्राचं नाशिक असेल, पाँडिचेरी असेल आणि आता हा शेवटचा कार्यक्रम उद्याला या ठिकाणी आपल्या या विशाखापट्टणम या ठिकाणी स्वतः नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। 5 लाख लोक त्या ठिकाणी राहतील आणि त्याची संपूर्ण तयारी, प्रोटोकॉल वगैरे सगळं पाहण्यासाठी आयुष मंत्री या नात्यानं मी आज या ठिकाणी सकाळपासून आलेलो आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर एकूण 5 लाख लोक जे आहेत ते सगळे ही योगा करण्यासाठी या ठिकाणी दाखल होणार असं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं आहे। आपण पाहतोय अगदी बंगालच्या उपसागराला लागूनच म्हणजे ह्या आरके बीचवरच ही सगळी तयारी जी आहे ती करण्यात आली आहे। आतापासून हे सगळं बॅरिकेटिंग पाहतोय, त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था जर पाहिली तर आंध्र प्रदेश पोलीस असतील, त्याचबरोबर केंद्रातल्या सुरक्षा व्यवस्था असतील, त्यांच्याकडून ही सगळी तयारी जी आहे ती करण्यात आली आहे आणि हे भव्य असं व्यासपीठ देखील या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे, ज्या ठिकाणी हा योगा जो आहे तो साजरा होणार आहे। दुसरं महत्त्वाचं, आंध्र प्रदेशमध्ये हा योगा दिन साजरा होतोय, त्यामुळे एक शब्द नवीन तयार करण्यात आलेला आहे ज्याचा उच्चार योगांध्रा असा होतोय, कारण योग आणि आंध्र प्रदेश असं हे दोन्ही एक समीकरण जे आहे ते जुळून आलेलं आहे। त्यामुळेच आपण पाहतो ही सगळी पोस्टर्स जी आहेत ती तेलुगू भाषेमधली देखील आहेत आणि इंग्रजी भाषेतली देखील आहेत। त्यामुळे योगांध्रा ही एक नवी संकल्पना जी आहे ती उद्या संपूर्ण विशाखापट्टणममध्ये पाहायला मिळेल, आंध्र प्रदेशमध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्ण भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये हा आंतरराष्ट्रीय योगा दिन जो आहे तो साजरा होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, विशाखापट्टणम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।